गोष्टी आहेत ना. आपली येळे ढाळे वस्ती असेल, तिकडं आपल्या बुरुंगले वस्ती असेल, वाघोळे वस्ती असेल, गोपणे वस्ती असेल, हा सगळा भाग बाबांनो आपल्यामध्ये आपण करू ना. मी मागेही तुम्हाला सांगितलं की निधी, मी थोडासा बोलता बोलता जरा ओघाने बोलून गेलो की बघा अजित पवार हे कट करतायत ते कट करतायत. मी आता तसं काहीच बोलणार नाही. फार माझा लगेच हे ते बसलेलेच एक टपून कधी एखादं वाक्य जातं आणि लगेच ब्रेकिंग न्यूज. अजित पवार आज असे असे बडबडले, अजित पवारांचा तोल सुटला. आता कशाचा तोल सुटला तुला दाखवतो. माझा तोल सुटल्यावर काय म्हणजे दाखवतो नाही तर तेवढं दाखवतो. अजित पवारांनी त्यांना दम दिला. दम नाही, मी तुला दाखवतो माझ्या कामाची पद्धत, माझ्या विकासाची पद्धत. गमतीचा भाग जाऊ द्या. मला सांगायचं काय तुम्हाला की कधी कधी आपलेपणाने घरचेपणाने माझं कुटुंब म्हणून मी काही गोष्टी बोलून जातो, नाही असं नाही. पण लगेचच त्याचा इतका प्रोपोगंडा करतात की एकदा मी काय बोलतो लगेच दुसऱ्यांनी काय अजित पवारांची मालकी आहे का, अजित पवारांच्या घरचं तिजोरी आहे का, चावी त्यांच्याकडे का. मग दुसऱ्यांनी म्हणायचं अरे चावी त्यांच्याकडे असली तर तिजोरी कुठं ठेवायची ते आमच्या हातात आहे. अरे होय बाबा, सगळं सगळ्यांच्या हातात आहे. पण ते नको. आपल्याला आपला विकास कसा करायचा ते बघू. आपल्यातले काही ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज, आपल्याकडं रस्ते, आपल्याकडं काही अरुंद रस्ते आहेत, आपल्याकडं गोरगरीब समाज मोठ्या प्रमाणावर राहतो, त्यांच्या घरकुलाचा कार्यक्रम. सुदैवाने आपल्याकडे गायरान मोठं आहे. त्या गायरानाचा वापर सुप्रीम कोर्टाने आम्हाला आदेश दिले की गायरान तुम्हाला सार्वजनिक कामाच्या व्यतिरिक्त कुणालाही देता येणार नाही. आम्हाला द्यायचंच नाही. आम्हाला आमच्या नगरपंचायतीच्या करता जे माझ्या माळेगावकरांना उपयोगी पडणारं काम करायला आम्ही गायरान घेऊ शकतो. आम्ही जे भूमिहीन आहे, जे बेघर आहे, ते कुठल्याही ग्राउंड +3. अरे बाबांनो, इतक्या स्कीम आहेत. हे आता आम्ही पॅनल जाहीर केल्यानंतर काही काही लोकांनी फॉर्म भरले आणि काही काही लोक सांगतायत काही काही लोक आजारी पडली. आता तो आजार राजकीय आहे का खरा आजार आहे काय ते मला माहित नाही. मला चिठ्ठी आली, मी 2 दिवस आजारी आहे. ठीक आहे बाबा, डॉक्टरांना पाठवतो, मोठं इंजेक्शन देतो, दुरुस्त करतो. म्हणजे गरज असेल इंजेक्शनची तर. मित्रांनो, या बाबतीमध्ये माळेगावकरांनो तुम्हाला संधी आलेली आहे. बारामती काय सुधारली आहे सातत्याने. मी ज्या वेळेस जे उमेदवार उभे केले बारामतीकरांनी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा भावकीचा कसलाही विचार केला नाही. आणि दादांनी दिलेल्या उमेदवाराला बटन दाबायचं. त्याच्यामुळे मला हुरूप येतो. म्हणून मी किती रात्री उशिरा आलो तर पहाटे 5ला उठून 6ला कामाला लागतो. कोण पुढाकरता करत नसतात. त्याचा विचार नीटपणे करा. आणि आता माळेगावकरांनो, सर्वसामान्य इथं समाज पण मोठ्या प्रमाणावर राहतो. माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे, उद्याच्या 5 वर्षाच्या करता आपलं आता तर इथं आम्ही दोघंही आहे, देवेंद्रजी पण आहेत आणि मी पण आहे. त्याच्यामुळं कुठलाही प्रश्न नाहीये, कुठलीही अडचण नाहीये. फक्त तुमची साथ हवी आहे, फक्त तुमचा भरभक्कम पाठिंबा हवाय, फक्त तुमचं पवित्र असं बहुमोल मत हे आम्हाला उद्याच्या 2 तारखेला आम्ही दिलेल्या या 18 उमेदवारांच्या करता हवंय. तीच विनंती करण्याच्या करता मी आलो, पुन्हा पुन्हा आलो. त्याच्या संदर्भामध्ये माझी विनंती आहे. काही काही जण इथं गप गुमानी बसतात माझ्यासमोर, पण माझी पाठ फिरली की वेगळीच यांची चक्र सुरू होतात. त्यांना वाटतं की ह्याला काय कळतंय, पण त्यांना काय माहिती मला काय काय कळतं. त्यामुळे माझी विनंती आहे की करायचा असेल विरोध खुलेपणाने करा. चला, आपल्याला चालतं, पण गद्दारी करून विरोध करू नका, वाचून विरोध करू नका. मी समोर कुणी येऊ द्या, जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहे ना तोपर्यंत कुणाच्या बाला घाबरत नाही. पण माझ्या बरोबर राहायचं, माझ्या बरोबर बसायचं, माझ्या बरोबर गुलुगुलू बोलायचं.
मला सांगायचं इथं असं आहे, तिथं तसं आहे, ह्या वॉर्डात ह्याला सांगा, त्या वॉर्डात त्याला सांगा, आणि तू काय करतो? हे नाही चालणार मला सगळ्यांची सगळी इत्थंभूत माहिती आहे. आणि आता ही निवडणूक झाली आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत झाली की माळेगावकरांनो पुढे 3.5 वर्ष कुठली निवडणूक नाहीये. निवडणूक आहे ते खरेदी विक्री संघ येईल, दूध संघ येईल, मार्केट कमिटी त्या येतील. त्याच्यामध्ये कसं काय करायचं ते आम्ही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन करू. पण पुढं शेवटी कामं तर पाहिजे असतात, लोकांच्या अडचणी असतात. आत्ता कितीतरी लोकांनी सांगितलं, आता काका